संघाला कोणता संघ चिकनगर 40+ संघावर मेगा फायनल खेळणार? संदप की आपण इतर नवापाडा? चांगलं क्षेत्र पुष्कर काटेचं यावेळेला एक धाव एका धाब्याने खातं उघडलंय. आपण आता स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान पाटील संदप 40+ संघाचं या आधीच्या सामन्यामध्ये 50 धाबा देखील कुठल्या त्या सुभाषने कशाला बॅटिंग करत होता. सतीश गोलंदाजी मारतो. हा चेंडू ऑन साइडला सुरेख टायमिंग होतोय. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. दणदणीत चौकार. धावसंख्या धापल कधी 5 72 चेस केल्या. 71 चेस केल्या. पुणे गोलंदाजी मार्कवर सतीश स्ट्राइकला सुभाष ऑन साइडला पूल करायचा बॅटच्या टॉपर बेली तर बॉटमला चेंडू लागून लॉंग स्टॉपला निघून जातो. फाईन लेग बीट यष्टीरक्षक बीट थर्डमॅन बीट आणि चेंडू जातो या बेला लॉंग स्टॉपला सीमारच्या पार. चेंडू चौकार. दस्तक धापल कधी आपण पाहू शकता 9 धावा आपण पाहू शकता. सतीश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला सुभाष चांगली बॅटिंग करतोय. स्वीप चालला जवाब फटका. चेंडू चला मिड विकेटला डीप अंत क्षेत्ररक्षक येतोय. उमेश जाधव कडून चूक होते आणि चेंडू सीमा पार. चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार. धाव संख्या 13. सतीश हा चेंडू पुन्हा एकदा स्वीप केलाय. मिड विकेटला उमेश पाहतोय की किती उंचावरून चेंडू जातोय. षटकार. अशोक पाटील चौकार 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 षटकार. काय बॅटिंग करतो. पहिला चेंडू ती सिंगल आली. रमेश पाहतोय काय सुभाष कशा प्रकारे बॅटिंग करतोय. SP चांगली बॅटिंग करतो. दमदार बॅटिंग करतोय. 40+ ची स्पर्धा आहे. चॅम्पियनशिप कोण पटकावणार? श्रद्धांजली चषकचं नितीननी सांगितलं मगाशी कदाचित शेवटची स्पर्धा किंवा अजूनही स्पर्धा असू शकते. पण अशा पण चॅम्पियनशिप ती चॅम्पियनशिप नाही. रबर बॉलची स्पर्धा आपण तर अडवलीच्या मैदानात ओमसाई चषक संदप संघाने जिंकली होती. टेनिस बॉलची देखील त्यांनीच जिंकली होती. कोळेगावला आपण ती स्पर्धा होती. आता शेवट काय करता पाहिजे. अजूनही ती मला वाटतं कदाचित स्पर्धा होतील देखील. सतीश गोलंदाजी मार्कवर टाकला सुभाष. डान्सिंग डावच्या माध्यमातून सुरेख टायमिंग. चेंडू जातो यावेळेला फ्लॅट षटकार. धावसंख्या धावफल गती 25. का स्टार्ट दिला. फ्लान स्टार्ट. स्वप्न में सुरुवात. शशांक पाटील अतिशय चांगली सुरुवात.
पहिल्या चेंडूत एक धाव, नंतर 10 का दम दाखवला, दमदार बॅटिंग. खेळपट्टी ज्याने बनवली आहे आपण ते फलंदाजी पोषक खेळपट्टी महेश पाटील आणि राजू सावंत यांनी खेळपट्टी बनवली. गोलंदाजाला पण सहाय्य करते खेळपट्टी, फलंदाजाला पण सहाय्य करते. तुम्ही जर चेंडू चांगले फेकले तर तुम्हाला विकेट देखील मिळेल गिरीश पाटील, अन्यथा तुम्हाला मार देखील भरपूर पडेल या खेळपट्टीवर. हरीश केडीने काल काय बॅटिंग केली, 102 धावा, त्यानंतर आपण तर 50 देखील लावली आणि 47 चेंडूमध्ये 208 धावा, 27 षटकार. शशांक पाटील 27 षटकार बोलायचं म्हणजे सोपं आहे, मारायचं म्हणजे फार अवघड. शशांक पाटील दंडवत घालतात. गोलंदाजी मार्कवर येतोय अजित महात्र येतो गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्ले मध्ये 25 धावा आल्यात. अजित पाहिजे आता गोलंदाजी कशा प्रकारे करतोय. फाईन लेग, लॉंग लेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला मात्र डीप मध्ये घेतला जातोय. एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता, मिड विकेट खाली आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्नमॅन पॉइंट, एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला एक गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंजा पेस यावेळेला पाहायचं, कृष्णा किर जेल घेतोय का, जेल ड्रॉप होते. कृष्णा किरने भरपूर प्रयत्न केले, मिड ऑफर होते, पाहिजे अजून एक धाव मिळते का, एक्स्ट्रा धाव, 2 धावा इथून आपण कंप्लीट केली, तिसरी धाव देखील कंप्लीट केली. रमेश आणि सुभाष आहेत ना विकेटच्या मध्ये वेगाने धावतात, जिथे आपण विकेट गेला असेल 3 धाव मिळतात. धाव संख्या 28 नाही. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. मिड ऑफला क्षेत्ररक्षण तुमचं चांगला पाहिजे. कृष्णा किरने भरपूर प्रयत्न केले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आहे. अजित फुल टच, दावत दिली, मेजवानी दिली, ती कबूल केली. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर, षटकार. तीन वेळा षटकार मात्र टाउन देते एसपी साठी. जबरदस्त बॅटिंग. अजितने जर असे चेंडू फेकले ना तर प्रत्येक चेंडू मला वाटतं सीमेरेषे बाहेर आणावं लागेल. एसपी एक दमदार फलंदाज आहे. धावसंख्या धावफल कधी अशोक पाटील आम्हाला माहिती आहे तब्बल 34. सूचित करण्याचा प्रयत्न केला या बेलला, रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लगी तो आबाद नाही लगी तो बर्बाद. 34 धावा धावफल कधी. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. निलेश सांगतात पण ते दशरथ पाटीलच बोलला जमेल. अजित गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. शॉर्ट पिच आहे, ऑन साइडला पुल केलाय, पॅरालाइज स्ट्रोक बघायला मिळालाय. चेंडू चाललाय लॉंग लेट सीमारच्या पार, षटकार. तो तुम्ही फलंदाला सांगा आ बैल मुझे मार. संख्या धावफल कधी आपण पाहू शकता. ज्यावेळेला अशोक पाटील आम्हाला माहिती आहे तब्बल 40 धावा आणि 36 धावांचं योगदान देतोय. फक्त सलग 2 अर्धशतक झळकावतोय का एसपी, याआधी झळकावलंय. एकूण 2 अर्धशतक आहेत त्याच्या नावावर, तिसरं शतक होईल पण या स्पर्धेत दुसरं अर्धशतक होईल. अजित हा चेंडू पुण्याचा स्वीप करत होता यावेळेला. एसपी मला वाटतं हिट विकेट झालेत का काय झालेत. 112 धावा कुठल्या जरा टाय होते एसपी साठी. स्पर्धेत 112 धावा विकेट झाल्यात. कदाचित मला वाटतं शूज थोडस आपण पाय सरकला असेल का, बॅट लागली असावी. बॅट लागली एसपी सांगतायत बघा लगेच. नक्कीच नितीन बाद कशी झाले ते महत्वाचे नाही, पण बाद झाले ना विपेक्षकाला विकेट मला तो फार महत्वाचा आहे. 40 धावा धाव फलक आपण पाहू शकता. दुसरे प्रगती पथावर आहे अजित. अजून एक चेंडू बाकी आहे. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत.
एक चेंडू बाकी आहे. चाळीस धावा धावफलकाती लागल्यात. अजित गोलंदाजी मार्कवर मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण फाईन लेग लॉंग लेटला आपण पाहू शकता. स्कोअर लेग मिडविकेटला क्षेत्रक्षण तैनात आहे. वडिश लॉंगरला क्षेत्रक्षण तैनात आहे. अजित स्वीप केला यावेळेला. गॅप शोधली का पाहिजे. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण डीप मध्ये येतो यावेळेला. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला 41 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी बघायला मिळाली नितीन. या षटकामध्ये विकेट देखील एक मिळालाय. सुभाषचा विकेट मिळाला. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. महेंद्र म्हात्रे या व्यासपीठावर आपला देखील सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. महेंद्र म्हात्रे मोठा गाव. खेळाडू देखील जलपान करतायत. 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. अजूनही गोलंदाजी आपण पाहू शकता. पुष्कर टाकू शकतो षटक. आपण पाहिले तर उमेश देखील गोलंदाजी करू शकतोय. पुष्कर काटे ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण करायला जाताना मला वाटतं गोलंदाजीला येणार नाहीयेत. कदाचित आपण पाहिले तर उमेश महेंद्र म्हात्रे उर्फ लाल बादशाह या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जलपान केलं जात आहे. पाहिजे तर चिकनगर संघ कुणावर मेगा फायनल खेळणार. तर महेंद्र म्हात्रे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जातोय अजगाच्या माध्यमातून. साईची देखील भरपूर मेहनत राहिली. महेंद्र म्हात्रे मोठा गाव खेळाडू. रमेश पाहिजे कशावर बॅटिंग करतो. रमेश आणि विनोद. आपण पाहू शकता ती वसई गाडी. चला मॅच सुरू करा लवकर. खरं 5 वाजून गेले आहेत. बंटी काठी देखील सामना एन्जॉय करतायत. स्वागत आहे बंटी. भरपूर क्रिकेटची आवड आहे त्यांना देखील. योगेश देखील येत आहेत. काल सामना एक टर्न केला होता. सेमीफायनल मध्ये त्यांच्या षटकात भरपूर धावा गेल्या आणि सामना खुला झाला. तिथून मात्र आपण चिकनगर 40+ संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला. उमेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला पाचीचा अपील होतोय. स्ट्रॉंग अपील केले गेले. सांगतायत की इलेक्शन सोडून जाणार हा चेंडू आहे. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला 42. 11 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. उमेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्गात स्ट्राईकला रमेश सलामीचा फलंदाज. चेंडू यश त्यांचा वेध. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी बघायला मिळते उमेशच्या माध्यमातून. 2 फलंदाज इथं मात्र आपण मिळले तर बाद होताना दिसत आहेत. या आधी SP बाद झाला आणि या षटकात आपण मिळले तर रमेश बाद होतोय. चांगलं कमबॅक बघायला मिळत आहे नावपाडा 40+ संघाच्या माध्यमातून. दहा झाले धावफलकाती 42.
उमेश चांगली गोलंदाजी करतोय. यश मिळालं आता नवीन फलंदाज डावखुरा फलंदाज प्रवीण पाटील इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. ऑन साईडला फाईन लेग 100 स्कोअर लाईक मिड विकेटला 100 आपण पाहू शकता. लॉंग ऑनला 100 पाहू शकता. वाईडिश लॉंग ऑनला मात्र भरपूर मोठी गॅप आहे. उमेश गोलंदाजी मार्कवर. चेंडू सुरेख टायमिंग होतं यावेळी लॉंग ऑफला चेंडू जातो कार्पेटच्या मध्येतून. जोपर्यंत चेंडू फीड घेतो 2 धावा इथून होतात का विनोदनी सांगितलंय कॉल दिलाय. लक्ष असतं तर तिसरी धाव झाली असती. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 44 धावा आपण पाहू शकता. उमेश चेंडू ऑन साईडला फ्लिक करतोय. चेंडू चाला स्क्वेअर लेगला डीप पण तसे आहे तिथे. 2 धाव पूर्ण केल्या पाहिजे. तिसरी धाव होते का यावेळेला विनोदनी सांगितले तिसरी धाव होणार आहे. कॉल दिलाय आणि 3 धाव कंप्लीट केलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अश्विने मात्र खराब क्षेत्ररक्षण केलंय. थोडंसं फॉर्मलिंग झालंय. एक धाव फार महत्वाची आहे. रवी पक्षी संघाकडे गोलंदाजी खूप चांगली अशोक पाटील. 47 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला उमेश. सायकलला विनोद पाटील कॅप्टन कुल. उमेश तो विनोद फुलटॉस आहे. लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक पुष्कर काटे आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. विनोद बॅक टू पवेलियन. 2 यश मिळतात या षटकामध्ये आपण म्हणले तर उमेशला. दोन गडी बाद झालेत. बॅटच्या मला वाटतं बॉटमला चेंडू लागला असं कदाचित मिडिल झाला नसा चेंडू. तसं कदा आपण 47 SP बाद झाला. रमेश बाद झाला. त्यानंतर आपण तर विनोद देखील बाद झाले. प्रमुख 3 फलंदाज बाद झालेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली गोलंदाजी केली. उमेशचं कौतुक करेल. राईट आर्म उहुर्दकडे मारा करतोय. चेंडू चांगला आहे. बॅटमॅन काढलाय. कार्पेटच्या मध्ये चेंडू लॉंगॉनला जातोय. पुष्कर काटे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो यावेळेला. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 48 धावा आपण पाहू शकता. षटक संपलं. या षटकात खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. धाबा फक्त आणि फक्त आपण बोलले तर 7 धाबा 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. अंतिम षटक आता कोण घेऊन पाहिजे. पुष्कर काटे येतोय की आपण बोलले तर अजून कोणाचा वापर केला जातोय. नागेश येतोय की पुष्कर काटे. अठ्ठेचाळीस धावा. या षटकात फक्त अशोक पाटील 7 धावा आलेत. जबरदस्त कमबॅक. 41 होतं 2 षटकामध्ये. अंतिम षटक आता पाहायचंय कोण गेलो. तर नागेश आलाय. नागेश पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो या हाणामारीच्या षटकामध्ये. नागेश बोटागाव येणेकडून ऑन साइडला फाईन लेग स्कोअर लेग मिड विकेट. चेंडू सुरेख फटका या बेला. चेंडू चाललाय लॉंग ऑनला या बेला. प्रवीणला स्ट्राईक मिळते. धाव संख्या फलकात आपण पाहू शकता या बेला 49. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे.
डावकरा फलंदाज प्रवीण पाटील इथून चांगली बॅटिंग करतो का पाहायचंय. धावा कमी झाल्यात अशोक पाटील. धावा 41 होत्या, या षटकात 7 धावा आल्या, तर आता 1 धावा आली. अजूनही आपण बघितलं तर तब्बल विचार केला तर 8 चेंडूमध्ये फक्त धावा आल्यात 8 7 चेंडूमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता प्रवीण. चांगली बॅटिंग करावी लागणार आता. 5 चेंडूंमध्ये ना मोठे फटके मारावे लागणार आहे. नवापाडा संघ देखील बॅटिंग चांगली आहे, पण गोलंदाजी विसरून चालणार नाही. संद फुटी प्लस संघाची चांगली आहे. नागेश गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला फाईन लेग लॉंग लेटला क्षेत्र आपण पाहू शकता. स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑन नागेश. चेंडू या बैला आपण टर्न करता. एक धाव कम्प्लीट. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक्कावन्न धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नागेश गोलंदाजी मार्कवर राईट अप राऊंड कडे मार्कवर शकला प्रवीण. चेंडू खूप चांगला होता या बेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक अशोक पाटील. 41 2 षटकात. त्यानंतर काय कमबॅक बघा. खूप चांगली गोलंदाजी. कौतुक करेल उमेश जाधवचं. अप्रतिम गोलंदाजी केली. नागेश गोलंदाजी मार्कवर राईट अप राऊंड कडे मार्क होतोय. साकला प्रवीण. चेंडू या बेला आपण पायचीचा अपील होतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या धाव कधी आपण पाहू शकता. लेगबायच्या स्वरूपात 52 धावा आपण पाहू शकता. फक्त अशोक पाटील बघा 13 धावा आले आतापर्यंत. तेरा धावा आल्यात आणि चेंडू बाकी आहेत अजूनही फक्त आणि फक्त अशोक पाटील आम्हाला सांगतात 2 चेंडू बाकी आहेत. काय जबरदस्त कमबॅक. एकूण आपण तर 10 चेंडूमध्ये फक्त 11 झाले. काय कमबॅक केले बघा. जबरदस्त कमबॅक. यापेक्षा चांगलं कमबॅक का असणार आहे. असं वाटलं होतं की 70 प्लस 10 पुन्हा एकदा होतील, पण जबरदस्त कमबॅक. हा चेंडू सुरेख टायमिंग होतोय. शेतशः पुष्कर काटे येतोय. त्यांना बीड करून चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषा पार. मच निडेड चौकार शशांकच्या बॅटमधून. अंतिम चेंडू मच निडेड चौकार आलाय शशांकच्या बॅटमधून. उपयुक्त चौकार. चेंडू बॅकफुटत जाऊन स्क्वेअर कट चालला. जवाब फटका. चेंडू चालला थर्डमॅन सीमारेषा पार. राजीव आपण म्हणता आनंद आले पण त्यांना बीड करून चेंडू सीमारेषा पार. 2 चेंडू 2 उपयुक्त चौकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या बेला 60 आणि 61 धावांची गरज आहे. आता फाईट करू शकतो अशोक पाटील, कारण या संघाकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. 2 उपयुक्त चौकार आले शशांकच्या बॅटमधून. धावसंख्या 60 आणि 61 धावांचं लक्ष असणारे आपण नवापाडा 40 प्लस संघासमोर. इथून तर जिंकलात तर फायनलमध्ये प्रवेश कराल, एक ट्रॉफी मिळेल. इथून जर हरलात तर मात्र पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. मॅच जेव्हा सुरू होईल तर जाऊयात दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद.
तर धन्यवाद बाळू पाटील. सेमीफायनल काल मोठा गाव आणि चिकनगर झाली होती. आज नवापाडा आणि संदप आहे. 60 दीपकदादा मात्रे प्रतिष्ठान संदप संघाने बनवण्यात 61 या मॅचमध्ये नवापाडा 40+ बनवायचे आणि नितीन पाटीलचे 2 चौकार उपयुक्त ठरू शकतात या मॅचमध्ये. विक्रम भोईर सुद्धा येत आहेत फिल्डिंगसाठी. त्यांचा संघ काल या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचलाय. बघायचं बाळू पाटील या 61 धावांचे ते संरक्षण होईल का. पण चिकनगर आणि संदप 2 वेळा मेगा फायनल झाली आहे ऑलरेडी. श्रद्धांजली चषक हेडूडने येते. संदपने ती स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर निलेश कापसे यांची स्पर्धा झाली वाडेकर येते. तिथेही संदप आणि चिकनगर फायनलमध्ये होते आणि आज ऑलरेडी चिकनगर गेली. तिसऱ्यांदा हे चित्र पाहायला मिळेल का. मात्र समोर नवापाडा 40+ आहे ज्याने 72 धावा मागच्या मॅचमध्ये चेस केल्या आहेत. हे विसरून चालणार नाहीये आणि आता 61 त्यांना चेस करायचे आहेत. 2 षटकार 41 होत्या. चांगला कमबॅक केला उमेश जाधवने. त्यानंतर नागेशने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र नागेशचे 2 चेंडू शेवटचे थोडेसे खराब म्हणता येणार नाही तर फटके चांगले होते नितीन पाटीलचे. चला मॅच सुरू करायची. त्यानंतर अजूनही मेगा फायनल आहे. सामना सुरू करत आहे. स्ट्रायकिंगला संदीप आहेत, 9 सेकंडला उमेश आणि गोलंदाज प्रवीण पाटील आहेत. बॅटिंगमध्ये फारसा इनफॅक्ट प्रवीणने दाखवला नाही. इथे शशांककडे संधी होती रनआउटची, मात्र थोडक्यात बचावले. प्रवीण पाटील चायनामॅन गोलंदाज म्हणून त्यांची टेनिस बॉलमध्ये ओळख त्याने निर्माण केली आहे. रेग्युलर असो मग आता 40+. सेकंडला संदीप म्हात्रे आहेत, 9 सेकंडला उमेश जाधव आहेत आणि गोलंदाज प्रवीण पाटील आहेत, चायनामॅन गोलंदाज. आणि आता फलंदाज बाद होतील. पायचीत नाही. संदीपला मैदान सोडावं लागेल. तर विशाल रनआउट आहेत. फलंदाज रनआउट आहेत. रनआउट आहेत. संदीप सेमीफायनलच्या मॅचमध्ये 0वरती बाद झालेत. सतीश म्हात्रे येत आहेत. खरं इथे प्रवीण पाटीलच्या विरोधात धावा किती बनवायचा हा प्रश्न आहे. तो उमेश जाधवने हा सामना नवापाडा संघाला जर जिंकून दिला तर राजा जाधव यांच्याकडनं 1000 रुपये. मागची मॅच उमेशने जिंकून दिली होती. ही मॅच जिंकून दिली तर 1000 रुपये मिळतील. सतीश म्हात्रे येत आहेत. प्रवीण पाटील बाल्याच दिवशी आपण पाहिलं ना, प्रवीण पाटीलच्या विरोधात खेळणं इतकं सोपं नाहीये. मोठमोठ्या फलंदाजांना ते शांत ठेवतात. इथे रमेश आहेत आणि सतीश म्हात्रेलाही मागे परतावं लागेल 0वरती. बाहुबलीला ही मॅच नवापाडाला जिंकायची असेल ना, उमेशला कोणीतरी साथ द्यावी लागेल. खरी संदीप म्हात्रे बाद झाले आणि आता त्याच्या मागोमाग सतीश म्हात्रे बाद झालेत. स्पनिका पाटील 11 संघ आपण पाहिलोय तर 9 चॅम्पियनशिप या संघाने पटकावले आहेत. 1 रनर अप, 2 तिसरे क्रमांक, एकूण 12 ट्रॉफीज या संघाने जिंकल्यात. आणि बघायचं 13व्या ट्रॉफीच्या दिशेने ते वाटचाल करतील का आता. चिकनगर संघ तिसऱ्यांदा मेगा फायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तीन चेंडूमध्ये एकही धाव आली नाही. अशोक अजुनी काय गोलंदाजी करतात. याच मैदानामध्ये लोटोई चषकमध्ये सुद्धा बेस्ट बॉलरचा किताब गोलंदाज मिळाला. देवीचा पाडा 40+ क्रिकेट संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती
रॅडो घड्याळ सुद्धा मिळाला होता. विक्रम आहेत तिथे चिकनगरचे. एक धाव इथे मिळाली अखेर चौथ्या चेंडूवरती. 61 चेस करायचे आहेत. ज्याप्रकारे बाहू पाटील यांनी मग अशी उल्लेख केला की 2 चौका जे शशांकच्या बॅटमधनं आले ना भरपूर उपयोगी पडू शकतात या मॅचमध्ये. 4 बॉलमध्ये शशांक पाटीलने 10 धावांचं योगदान दिलंय. सुभाषने मॅचमध्ये 36 तब्बल 112 धावा सुभाषने या स्पर्धेत कुठल्यात 3 मॅचमध्ये. वाईटचा इशारा येते. धावसंख्या 2 2 बाद 2. तर शशिकांत पाटील आहेत बघा. कमरेचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांना. तरी फेकी करतायत. एक धाव मिळाली. धावसंख्या 3. 1 टू गो. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्यात. प्रवीण पाटील बघा चांगली गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक गोलंदाजी करतायत. आणि कदाचित अजून एक विकेट मिळेल का आता. इथे उमेश जाधवची विकेट हवी होती मात्र त्याच्या नादात 3 धावाही मिळाल्यात. चौथ्याही धावेचा प्रयत्न आहे. मग झेल घेणार कोण हा प्रश्न होता. षटक संपलेलं आहे. विक्रम आहेत बघा तिथे. बॅकअप चांगला आहे विक्रम भोईरचा जे चिकनगरचे खेळाडू आहेत. 6 धावा प्रवीणने खर्च केल्या. कदाचित झेलवर प्रवीणला जायला होतं तर कॉर्डिनेशन झालं नाहीये. 6 धावा झाल्यात. 61 चेस करायचे. 18 बॉलमध्ये आता 55 करायचे आहेत. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. मागच्याच मॅचमध्ये नवापडाने 72 चेस केल्या होत्या. स्पीडअप करा थोडा संदप. जेव्हा जेव्हा विरोध गोलंदाजी येतात बघा मध्ये क्रीजमध्ये ते उभे राहतात. फिल्डिंग चेक करतात. थोडीशी माती हाताला लावतात. त्यानंतर पंचांकडनं चेंडू घेतात आणि त्यानंतर ते गोलंदाजी करण्यासाठी जातात. एक वेगळी स्टाईल आहे बघा. 18 बॉलमध्ये 55 करायचे आहेत. थोडीशी माती त्याने हाताला लावली. आता प्रत्येक खेळाडूची वेगळी शैली असते. अशोक 18 बॉलमध्ये 55 करायचे आहेत. होऊ शकतात अजूनही. उमेश जाधवला स्ट्राईक अजूनही मिळाली नाहीये. उमेश जाधवने मॅच जिंकून दिली तर 1000 रुपये सुद्धा आहेत राजा जाधव यांच्याकडनं. विनोद दोन धावा मिळाल्यात. अठरा 17 बॉलमध्ये 53 करायचे आहेत. इथे फुल टॉस होता. एकच धाव मिळाली. 16 बॉलमध्ये आता 52 करायचे आहेत. नऊ धावा झाल्यात. मागच्या मॅचमध्ये 18 बॉल 49 नवाबाडाने केले होते. चेस केल्या होत्या. आता 18 बॉलमध्ये 55 हवे होत्या. 16 बॉलमध्ये आता 52 हवे आहेत. इथे फटका चांगला आहे आणि फिल्डिंगही चांगली आहे. काय फेकी आहे बघा. काय फेकी आहे रमेश पाटीलची आणि काय एक्स्ट्रॅक्शन आहे शशांक पाटीलचा. उमेश जाधव बाद. 15 बॉल 51 डीजे.
विनोदचा वेगवान चेंडू, डॉट बॉल. लक्ष आता कठीण होत चाललंय नवापाडा 40+. चौदा बॉल मध्ये 51 करायचे. विनोद पाटील काय गोलंदाजी करतायत. बाळा बोराडेला पूर्णपणे शांत ठेवलं या मॅच मध्ये. 2 चेंडू सलग डॉट फेकले. 13 बॉल मध्ये आता 51 करायचे आहेत. जे 2 चौकार शशांकच्या बॅट मधनं आले, भरपूर काही सांगून गेले या मॅच मध्ये. त्यानंतर आता रमेश पाटीलची फिल्डिंग तुम्ही पाहिली. उमेश जाधवचा रनआउटचा विकेट शशांकने खूप चांगलं कलेक्टिंग केलं आणि उमेशला मैदान सोडावं लागलं. कदाचित शशिकांत पाटील डायरेक्ट हिट करत होते मला वाटतं. षटक संपलेलं आहे. 12 बॉल 40. पहिले तर 12 बॉल 50 करायचे आहेत. 2 षटकात फक्त 11 झालेत आणि 12 बॉलमध्ये 50 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. चला मॅच सुरू करायची लगेच. फायनलची मॅच आपल्याला अजूनही कव्हर करायची आहे. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान टीम स्मनिका पाटील 11 संदप सातत्याने स्मनिका पाटील 11 संदप नावाने हा संघ मैदानात खेळत असतो. 12 ट्रॉफीज आतापर्यंत या संघाने जिंकलेल्या आहेत. 40+ क्रिकेटमध्ये सर्वात जास्त ट्रॉफी जिंकणारा संघ आहे. रेग्युलर कडे तुम्ही पाहिलं तर चेंज द गेम वडवली बी 26 ट्रॉफीज त्याने या सीझन मध्ये जिंकलेत. बारा बॉल मध्ये आता 50 म्हणजे 25 ची सरासरी आहे. तर 12 बॉल मध्ये 50 करायचे आहेत. एसपी येत आहेत. एसपीने अमोल मस्के सुद्धा येत आहेत. स्वागत आहे अमोल. आपले बेस्ट बॉलरचा किताब त्यांना मिळाला जुनी डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये. इथे फटका चांगला आहे मात्र क्षेत्रशे डीप मध्ये आहेत. अरविंद पाटील आहेत तिथे बघा. नाही संदर्भची फिल्डिंगही चांगली आहेत. म्हणजे जे खेळाडू बॅटिंग चांगली करतात. क्या बात आहे. शशांकचा दिवस खूप चांगला आहे मला वाटतं आज. 2 रनआउट त्याने केलेत आणि त्यानंतर बॅटिंग करताना 10 धावाही केल्यात. एसपी 4 बॉल मध्ये महत्वाच्या 10 धावा आहे. म्हणजे संदप संघ ना जयदेवा फक्त 1-2 खेळाडूंच्या आधारावरती नाहीये. मधुकर नाहीये संघामध्ये. रमेश अपयशी ठरले. सुभाषने सुरुवात चांगली केली. शेवट शशांकने गोड केला आपण पाहिलं आणि त्यानंतर आता रमेश पाटीलने रनआउटची विकेट महत्वाची घेतली. उमेशची आता भाळाही रनआउट केल्या बघा. म्हणजे प्रत्येक खेळाडू योगदान देतो. असं नाहीये की 3 ते 4 खेळाडू चांगले आहेत आणि बाकीचे फिल्डर खराब आहेत. फिल्डिंगही चांगली आहे संघाची. सुरेश पाटील चांगली फिल्डिंग करतात. अरविंद पाटील चांगली फिल्डिंग करतात. शशिकांत पाटील सुद्धा आज चांगली फिल्डिंग दाखवली आहे. गिरीश पाटील आहेत. जगदीश पाटील आहेत. त्यामुळे संघ बॅलन्स आहे. त्याचमुळे 12 ट्रॉफी अशोक त्यांनी जिंकलेत. खरं एका दोघांचा खेळ नाही आहे क्रिकेट. 11 खेळाडू एकत्र येऊन ज्यावेळी तुमचा कामगिरी चांगली होते ना तेव्हाच तुम्ही यशस्वी ठरू शकता टेनिस बॉलमध्ये. पुष्कर येत आहेत नवीन फलंदाज. 11 बॉलमध्ये 49. एसपी काय फिल्डिंग आहे बघा. अशोक एक व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल. राजू काटेचा झेल होता आणि एसपीने फॉलो थ्रू मध्ये पकडला होता फायनलमध्ये याच मैदानात लोटोई चषकमध्ये. आणि तो व्हिडिओ सुद्धा भरपूर व्हायरल होता. आणि कुठेतरी त्या व्हिडिओची मला आठवण झाली ज्या प्रकारे एसपीने डाय मारली होती. आता डॉट बॉल. सुभाष गोलंदाजी मार्कवर. बॅलेन्स संघ आहे. फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. प्रेक्षकाने झेल ड्रॉप केलाय. ऐबा कॅचसाठी आपण पाहिलं तर पारितोषिक नाही आहे बाळू. कदाचित असलं असं तर झेल पकडलं असतं मला वाटतं. त्यामुळे प्रेक्षकाने विचार केला की एखादा आपण ट्राय करूया. षटकार आलाय. समीकरण आपण बघूया. 9 बॉल 43. 9 बॉल 43. अजून एक बॅक टू बॅक दुसरा धमाका.
8 बॉल 37 रनची गरज. नाही नक्कीच बाळा चायची वेळ झाली आता. मग मॅच हारजीत होत असते मात्र वाईट आहे. 8 बॉल 36. नाही क्रिकेट आहे काय होऊ शकतं. मात्र या मॅच मध्ये संदीप लवकर बाद झाले. सतीश म्हात्रेचं कदाचित असं वाटलं होतं षटकार जाईल. टायमिंग झालं होतं मात्र ताकद कमी पडली. इथे चेंडू उंच गेलाय. धावाही 6 मिळतील. सुभाषच्या विरोधात सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार. नाही क्रिकेट असाच आहे भाऊ पाटील. मॅच संपली नाहीये काही घडू शकतं. पुष्कर लय मध्ये दिसत आहेत भाऊ. नाही नाही हा चेंडू चांगला आहे आणि आता 6 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. ज्यावेळी संदप संघ बॅटिंग करत होता प्रथम त्यांनी पहिल्या षटकात 25 धावा कुठल्या होत्या सतीश म्हात्रेच्या आणि त्याच धावा राहिल्यात असंच म्हणावं लागेल अशोक. कारण 6 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. सतीश म्हात्रे या संघाचा मुख्य गोलंदाज आहे आणि त्याच्या षटकात आपण पाहिलं ना 25 आल्या. मात्र त्यानंतर उमेश जाधवने चांगला कमबॅक केला होता. मात्र पुन्हा नागेशच्या विरोधात 2 चौकार आले आणि भाऊ ते 2 चौकार नसते तर कदाचित 16-17 राहिले असते शेवटच्या षटकात. शेवटचं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज गिरीश पाटील येत आहेत. या मैदानात गिरीश पाटील यांनी सुद्धा भरपूर वेळा चांगली गोलंदाजी केली आहे. 6 बॉल 30 रन. चिकनगरच्या कॅप्टन इथे येऊन थांबायचे. कदाचित नाही विक्रम कॅप्टन आहे त्यामुळे मॅच संपल्यानंतर आपण दोन्ही कॅप्टनला बोलूया. 6 बॉल 30 रन. सिंगल मिळाली. आता 5 बॉल मध्ये 29 5 षटकार मारावे लागतील. 4 षटकार 1 चौकाराने मॅच जिंकता येणार नाहीये. पुष्कर स्ट्राईक एंडला आहेत. चांगला चेंडू होता कारण गिरीश पाटील मी मगाशी उल्लेख केला 6 बॉल मध्ये 8 रनचं संरक्षण त्याने केलं होतं आडिवलीच्या स्पर्धेमध्ये दातिलीच्या विरुद्ध. शेवटच्या चेंडूवरती 1 धावेची गरज असताना सुभाषने काय झेल टिपला होता आडिवलीच्या मैदानात. कारण की त्या मॅच मध्ये सुभाष महागडे ठरले होते मात्र मॅच त्यांनी जिंकून दिली असंच म्हणावं लागेल. कारण की तो झेल भरपूर कठीण होता आणि इथे चांगलं एस्ट्रिक्शन बघा क्लोज एस्ट्रिक्शन आमचे एस पी पॅनलचे पंच सुद्धा आहेत शशांक पाटील. चांगलं एस्ट्रिक्शन आणि आता मात्र मॅच जिंकणं कठीण आहे. फक्त औपचारिकता उरले. एखादा चमत्कारच इथे वाचू शकतो नवापाडा 40+ला. आणि इथे क्लीन बोल्ड गिरीश पाटील. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूत सिंगल त्यानंतर 2 डॉट आणि आता कदाचित आपण पाहिलं ना किशोर पाटील 13व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतोय. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप 40+ मध्ये एक वेगळी दहशत निर्माण केली आहे संदप टीमने. संदप 40+ संघाने. बाळू पाटील नेहमी सांगतात 40+ ची वाकलन टीम आहे. मेहनत सुद्धा प्रचंड आहे. कारण त्यांच्याकडे कॅप्टन सुद्धा कूल आहेत विनोद पाटील. गचरा या नावाने सुद्धा भरपूर प्रसिद्ध आहेत. आशु येत आहेत. आशिष 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल. दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप संघ तुम्ही पाहतायत नांदिवलीचे महेंद्र म्हात्रे एक यशस्वी पुरस्कर्ते ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे ते.
विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पिंट्या पाटील आणि रामा म्हात्रे यांना विनंती होतो की या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आणि दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान संदप संघ पोहोचला या स्पर्धेच्या फायनल मध्ये. 13वी ट्रॉफी मात्र आता दिशेने वाटचाल करत असताना विनोद या विक्रम सुद्धा तुमच्या सोबत आहेत. हार्ड लक म्हणूया आपण. नवापाडा 40+ संघाने सुद्धा आज खूप चांगला खेळ केला होता. आणि या सीझन मध्ये भाऊ तिसऱ्यांदा फायनल मध्ये एकमेकांसमोर आलेत संदप आणि चिकनगर.